माझं नाव संजय रामनाथ पाटील, निमगाव सिन्नर, तालुका सिन्नर। तर मी हा ग्रीन मॅजिक ईस्ट वेस्ट कंपनीचा कांद्याच्या पातीसाठी जे बियाणं मला कंपनीनं दिलं होतं, त्यांच्याकडनं मला हे एक अनुभवासाठी दिलं होतं। मी कांदा क्षेत्र भरपूर करतोय, पण त्याच्यामध्ये फक्त कांदा पातीसाठी स्पेशल आहे, त्यांच्याकडनं आलं होतं। तर मी 35 दिवसापर्यंत याची बियाणं टाकलं होतं आणि 35 दिवसानंतर पूर्ण लागवड केली होती, म्हणजे आपण कांदे लावतो त्याप्रमाणे। त्याच्यानंतर हा 75 दिवसात ते 80 दिवसापर्यंत तयार झालेला होता। आता माझ्याकडनं हा साधारणतः 90 दिवस झाले, तरी पण याची ग्रीनरी आहे तशीच टिकून राहिलेली। आणि याचं जे खालचा स्टंप हा चांगला आहे आणि याच्यापासून फक्त पातीच तयार होते, कांदा तयार होते, पण पातीसाठी इतकी मोठी पात आहे याच्यावाली। आणि जुडी हा 10 कांद्याचा बंच आहे, एकदम स्ट्रॉंग जुडी पण मोठी येते याच्यावाली आणि ग्रीनरी खूप चांगली। तर सर्व शेतकऱ्यांनी जर ज्यांना कांदापात म्हणून करायची तर त्यांनी याची लागवड केली किंवा याचे बियाणं घेऊन कांदापातीसाठी टाकले तर खूप चांगलं राहील। नमस्ते, तुमचं नाव सांगा। माझं नाव अर्चना संदीप जाधव। बरं, कुठलं बियाणं लावलंय तुम्ही? हे आणि हे ईस्ट वेस्ट सीडचं ग्रीन मॅजिकचं हे बियाणं आम्ही आमच्या शेतात लावलं आहे। साधारण हे 60 दिवसाचं झालं आहे आणि आम्ही काल याच्यातली म्हणजे ही काही 100 जोड्यांची पात आम्ही याला मार्केटमध्ये विकायला नेली होती ना, तर तिथं इतर भाज्यांपेक्षा या भाजीला म्हणजे क्वालिटी आणि कलर चांगला होता आणि वाढ पण त्याची चांगली झालेली होती। आणि त्या इतर भाज्यांच्या तुलनेमध्ये याला म्हणजे चांगली मार्केट चांगली मिळालं आम्हाला। तर अर्धा किलोच्या जोडीसाठी आम्हाला 30 रुपये असं मार्केट मिळालं। आणि इतर ज्या जोड्या होत्या मार्केटमध्ये त्यांना किती भाव होता? त्या 20 रुपयापर्यंत होत्या, म्हणजे 10 रुपयाचा डिफरन्स पडला तुम्हाला प्रत्येक जोडी मागे, है ना? 20 रुपयापर्यंत। बरं, मग कसं वाटतं, याच्या पुढे पण लावणार तुम्ही का कसं आहे? लावणार आम्हाला बहुतेक जणांनी म्हणजे विचारलं हे तुम्ही कुठून घेतला असं। बरं, तर बहुतेक जणांची अशी मागणी की आम्हाला पण हे बी पाहिजे असं। बरं, भरपूर जण विचारताय आम्हाला हे पण हे बी आम्हाला पण असं उपलब्ध करून द्या। करून द्या। बरं, ठीक आहे, ओके, धन्यवाद। आणि तुमच्या कंपनीचं ओळख पण इथं आम्ही शेजारीच टाकलेलं आहे। दोन्हींचा फरक असा आहे की याला आपल्या पारंपरिक कांद्यापेक्षा भरपूर ग्रोथ जास्त आहे आणि खतांचे डोस पण दोन्हींना बरोबर आहे, तरी पण सुद्धा याची ग्रोथ त्यांच्यापेक्षा जास्त आहे। आणि ग्रीनरी पण मूळच्या कांद्यापेक्षा ह्या रोपांना ग्रीनरी पण खूप सुंदर आहे आणि कापणीच्या साठी खरोखरच याचा चांगला फायदा होईल असं दिसतंय। नमस्कार, आमच्या ईस्ट वेस्ट सीड कंपनीचे प्रतिनिधी मिस्टर राजेश यांनी मुंबईच्या वाशी मार्केटला व्हिजिट केली होती। तर तिथे जेव्हा शेतकऱ्यांचा आम्ही माल घेऊन गेलो तर तिथल्या ट्रेडर्सनी आणि मंडी विक्रेत्यांनी आमच्याशी जो संवाद साधला तो आपण संवाद ऐकूया। व्हरायटी खूप चांगली आहे, पात पण खूप लांब आहे, कलर पण छान आहे आणि रोग प्रतिकारक शक्ती पण खूप चांगली आहे। तर सर्व शेतकऱ्यांनी ही उन्हाळ्यात लावली तर जास्त फायदा होईल। धन्यवाद।